नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काही सुंदर ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता या मल्लिकाची पूर्णपणे वाट लागणार आहे. चक्क आधिरामुळे सुष्मिता स्वतःच्या सासूला अडकवणार आहे. म्हणजे मल्लिकाचे सगळे डाव आता ती समोर आणणार आहे. मग आधिराने असं काय केलं ज्यामुळे सुष्मिताने या मल्लिकाची पोलखोल केली, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. छोटासा आणि जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा, जरा सुद्धा स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की मल्लिकाचे डोळे शून्यात लागलेले आहेत. तिच्या चेहऱ्यावर एक भयंकर राग स्पष्ट दिसत आहे. अंशुमन त्याची सोंगटी पुढे सरसवत बोलतो, चेकमेट. अगं काय मॉम, कुठे हरवलीस? अगं तुझा राजा धोक्यात आलाय आणि तुझं लक्षच नाहीये. तुला तर चेस खेळल्याशिवाय रात्री झोपच लागत नाही ना. मग आज काय झालंय तुला? कोणते विचार चालू आहेत तुझ्या डोक्यात? अगं बघतीयस काय, चाल खेळ ना तुझी. पण ही मल्लिका ती दोन्ही हातांनी चेसचा पूर्ण पट रागाने उधळून लावते. सोंगट्या जमिनीवरती विखुरल्या जातात. ती जोरातच ओरडते, बस अंशुमन, नाही खेळायचंय मला हा खेळ. आता मी शांत बसणार नाहीये. या निर्जीव सोंगट्यांसोबत खेळून मला आता काय मिळणार आहे, जेव्हा खऱ्या आयुष्यात त्या स्वानंदीने माझा सगळ्या चाली उधळून लावल्यात. तेव्हा अंशुमन बोलतो, मॉम कम ऑन, रिलॅक्स. अगं आपण शोधू काहीतरी मार्ग. तेव्हा मल्लिका बोलते, कसली रिलॅक्स? अरे अंशुमन, तू बघतोयस ना ती स्वानंदी कशी आपल्या डोक्यावर बसून नाचतीये. जोपर्यंत स्वानंदीच्या सगळ्या चाली मी हाणून पाडत नाही ना, समोरच्या नजरे तिला कायमची खाली पाडत नाही ना, तिचा हात धरून तिला या घरातून कायमची फरफटत बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत ही मल्लिका आता शांत बसणार नाही. हे माझं ओपन चॅलेंज आहे. तेव्हा अंशुमन सुद्धा तिला साथ देतो आणि बोलतो, येस मॉम, आय एम विथ यू. तिचा काटा आपल्याला कायमचा काढावाच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी आहे तुझ्यासोबत. आणि अशा प्रकारे दोघेही एक भयंकर प्लॅन करण्याच्या तयारीत असतात. पण नियतीला इथे वेगळाच डाव मांडायचा असतो. इकडे आपण पाहतो तर काय, रोहनच्या घरामध्ये मोठा तमाशा चालू असतो. आधिरा अत्यंत संतापलेली असते. ती रडत रडत ओरडत असते आणि म्हणत असते, बस रोहन, इनफ इज इनफ. आता मी एक सेकंडसुद्धा या घरामध्ये थांबणार नाहीये. मला थांबायचंच नाहीये या घरामध्ये. या रोजच्या कटकटी, तुमच्या आईचा हा रोजचा जाच मी नाही सहन करू शकत आता हे सगळं. ते म्हणतात ना, काळानुसार माणसं बदलतात, पण तुझ्या आईचा स्वभाव कधीच बदलणार नाही. रोहन मात्र तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, आधिरा अगं शांत हो बेबी, प्लीज शांत हो. आपण बोलून प्रश्न सोडू. अहो बाबा सांगा ना हिला काहीतरी. तेव्हा आधिरा जोरातच ओरडते, कुणीही मला काही एक सांगायला जाऊ नका. मला आता कोणाचंच ऐकायचं नाहीये. आता या सगळ्याचा सोक्षमोग आजच्या आजच झाला पाहिजे. आपण आत्ताच्या आत्ता माझ्या माहेरी चाललोय. तिथे समरदादा आणि ताईसमोर आज या गोष्टीचा कायमचा निकाल लागेल. किती दिवस या गोष्टी अशाच रेंगाळत ठेवणार आहात तुम्ही? आज आरपारची लढाई तर होईलच. रोहन, मंदाकिनी, बाबा तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आधिरा कोणाचंही काही एक ऐकत नाही आणि सरळ माहेरी निघून जाते. तिच्या मागे नाईलाजाने सगळ्यांना तिकडे जावं लागतं. समर, स्वानंदी सगळेच आता इकडे शांतपणे झोपलेले असतात. तेवढ्यातच आधिरा दंगा करत घरामध्ये प्रवेश करते. तिच्या पाठोपाठ रोहन, मंदाकिनी, बाबा सगळेच घरामध्ये आलेले असतात. समर बाहेर येतो आणि कपाळावरती हात मारत बोलतो, आधिरा अगं काय झालं अचानक? तू तर आत्ताच गेली होतीस ना, सगळं किती चांगलं चालू होतं, आता अचानक काय खटकलं? नाही म्हणजे मला तर काहीच समजत नाहीये. माझं घर आहे की धर्मशाळा? एक बहीण जाते आणि दुसरी बहीण येते, दुसरी जाते तर पहिली येते. नक्की काय चाललंय तुमच्या संसारात? रोजचा तमाशा झालाय नुसता. तेव्हा आधिरा रडायला सुरुवात करते आणि बोलते, दादा मला विचारण्यापेक्षा या आईंना विचार, यांनी काय केलंय ते. मला त्यांचा हा मानसिक त्रास आता अजिबात सहन होत नाहीये. खरं सांगू का, या मला सतत टॉर्चर करतायत. मी काही केलं नसताना यांना वाटतं की मी अर्पिताताईसारखी सासूला मारेन. मी कधी त्यांच्याशी मोठ्याने बोललेली सुद्धा नाहीये, तरी त्या मला टोमणे मारतात. त्यांच्या मैत्रिणींसमोर त्यांनी माझा किती भयंकर अपमान केला आहे हे तुला माहिती आहे का? इतक्या महिन्यानंतर आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार होतो. मी आणि रो क्वालिटी टाईम स्पेंड करणार होतो, पण तेव्हासुद्धा यांनी तमाशा केला आणि माझा सगळा आनंद हिरावून घेतला. बहुतेक मला आणि रोला फिरायला जाताना बघून यांच्या पोटात दुखलं असणार आहे, पोटात काहीतरी खुपलं असणार आहे. मंदा मात्र पूर्णपणे बदलते, पालटते आणि बोलते, समरराव अहो हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. उलट हीच माझ्यावरती अन्याय करते. मला नको नको ते बोलते. किती सुनावते माहिती आहे का? आणि तसं पण मी म्हातारी बाई, मी काय करणार? मला तर आता भीती वाटायला लागली की थोड्याच दिवसांनी ही माझा शारीरिक छळ तर करणार नाही ना. अर्पिताच्या पावलांवरती पाऊल ठेवून ही कधीतरी माझेच केस ओढेल, मलाच मारेल, माझाच हात पिरगळेल. मी कुठे जाऊ, कोणाकडे नाही मागू? मला तर असं वाटतंय, मला समजावण्यापेक्षा समरराव तुम्ही तुमच्या बहिणीला जरा आवाक्यात आणा. पण इथे सुद्धा ही मल्लिका आधिराजचीच बाजू घेते. ती बोलते, समर यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस. मला तर वाटतंय या सगळ्यामध्ये माझ्या डॉलची काहीच चूक नाहीये. ही बाईच खोटारडी आहे.
आणि मग काय तिथे असणारे सगळेच आता आधिराची बाजू घेऊ लागतात. स्वानंदी सुद्धा बोलते, मला तर वाटते माझी आईच खाष्ट आहे. या सगळ्यामध्ये आधिराची काहीच चूक नाहीये. आधिरा, मी तुझ्या सोबत आहे. आणि अशा प्रकारे सगळेच आता आधिराच्या बाजूने होतात. मंदाला काय करावं काहीच कळत नसतं. आणि आता तिथे तिचं एकच प्यादा असतं, कारण बाबा सुद्धा आता आधिराच्या बाजूने झालेले असतात. त्यामुळे बोलता बोलता मंदा हळूच सुष्मिताकडे वळते आणि तिला खुणवते. मंदाकिनी बोलते, सुष्मिता, अगं बघतेस ना ही आधिरा मला किती त्रास देते. अगं ही आधिरा तुझ्या आईला नावं ठेवतीये, तिला वाईट साईड बोलतीये. तू सुद्धा बदला घे. तू सुद्धा त्या मल्लिकाला वाईट साईड बोल आणि तुझ्या आईचा बदला घे. ही स्वानंदी काय कधीच माझ्या बाजूने बोलणार नाही. किमान तू तरी माझी बाजू घे. तूच माझी खरी मुलगी आहेस. सुष्मिता माझ्या बाजूने बोलणार ना? त्या मल्लिकाला खाली पाडणार ना? तेव्हा सुष्मिता थोडीशी गोंधळते, भीतीने बोलते, पण मॉम इन लॉ तर खूप चांगली आहे, मी कशी काय बोलणार? तेव्हा मंदाकिनी बोलते, अगं कसली चांगली, पण आता बघ ना ती आधिरा जर तिच्या सासूला म्हणजे मला त्रास देते, मग तू सुद्धा तुझ्या सासूबद्दल काहीतरी बोल ना, तिला सुद्धा त्रास दे. त्याशिवाय त्या आधिराला सुद्धा अक्कल येणार नाही. पिट्टम पाठ कशी होणार मग? बोल, गप्प बसू नकोस, आज सगळं चोकून टाक तू. आणि तसं पण तुझी मॉम इन लॉ वरवरून जरी दिखावा करत असली तरी आपल्या दोघींना सुद्धा चांगलंच माहिती आहे ही मल्लिका चांगली बाई नाही आहे. त्यामुळे आज सगळं चोकून टाक. समररावांना कळू दे ही मल्लिका काय लेवलची बाई येते. हिची मुलगी माझा अपमान करते ना, आता तू तिचा अपमान कर. आणि मग काय मंदाच्या चिथावणीमुळे आणि स्वतःच्या साठवलेल्या रागामुळे सुष्मिताचा संयम सुटतो. ती पण एक खूप मोठा मूर्खपणा करते, जो की मल्लिकाला चांगलाच महागात पडणार आहे. सुष्मिता अचानक मोठ्या आणि धारदार आवाजात बोलते, हो. आणि आदिताताई, तू स्वतःला काय समजतेस? तुला काय वाटलं ग? फक्त तुलाच तुझ्या सासूचा त्रास आहे का? माझी सासूसुद्धा मला खूप त्रास देते. उलट तुमची ही मम्मा किती मोठी कारस्थानी आणि विषारी आहे ना, हे तुम्हाला कोणालाच माहीत नाही आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर मल्लिकाचं डोकंच फिरतं. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. ती घाबरून पुढे येते आणि बोलते, सुष्मिता, अगं हे काय बडबडतेस तू? तू जरा डोक्यावरती पडली आहेस का? अगं जरा शांत हो, काय बघतेस हे? तेव्हा अंशुमनसुद्धा बोलतो, लक्षात ठेव, तू माझ्या मॉमबद्दल बोलतेस. खबरदार जर माझ्या मॉमबद्दल खोटं नाटं काही एक पसरवलंस तर. माझी मॉम तशी नाही आहे. तिने कधीच तुला त्रास नाही दिलेला. उलट ती तुझी बाजू घेते आणि मला टोमणे मारते. तेव्हा मल्लिका बोलते, हो ना, ही सुष्मिता असं का वागते कोणास ठाऊक. तेव्हा सुष्मिता बोलते, नाही मॉम इन लॉ, आज मी अजिबात शांत बसणार नाही आहे. आजपर्यंत मी तुमच्या दबावाखाली जगले, पण आज नाही. समरदादा, तुम्हाला माहीत नाही आहे मध्यंतरी यांनी काय केलं होतं. या तुमच्या लाडक्या काकूने मला तुमच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती तुमची खोटी सही करायला लावली होती. होय, आणि मी केली आहे तुमची खोटी सही, कारण या मल्लिकाला तुमची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घ्यायची होती. आणि हे सगळं ऐकल्यावर घरामध्ये एकदम स्मशान शांतता पसरते. समरला खूप मोठा धक्का बसलेला असतो. स्वानंदीचे डोळे विस्फारून मल्लिकाकडे बघत असतात. तेव्हा मल्लिका जोरातच ओरडते, सुष्मिता शटअप. एक शब्द जरा पुढे बोललीस ना तर याद राख. तेव्हा सुष्मिता बोलते, तुम्ही शटअप. आज मी सगळ्यांना सांगणार स्वानंदीताईसोबत घरात कसं वागायचं, तिला कसा मानसिक त्रास द्यायचा, तिच्या विरुद्ध कसे कसे भयंकर प्लॅन करायचे ना, हे सगळं मला मॉम इन लॉ सांगायची. आणि मी तर त्यांच्या हातची भावली होती. ताई, यापूर्वी आपल्या जे जे वाद झाले ना, ते सगळे मला यांनी करायला शिकवले होते, यांनीच करायला सांगितले होते. स्वानंदी तर पूर्णपणे शॉक झालेली असते, शांत बसलेली असते. तेव्हा मल्लिका बोलते, सुष्मिता, एक जरी शब्द पुढे बोललीस ना तर कानपाड फोडीन. वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावरती. समर, हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तुझ्या लक्षात येत नाहीये ही आपल्यामध्ये भांडणं लावायला पाहतीये. तेव्हा सुष्मिता बोलते, समर दादा, माझ्यावरती विश्वास ठेव. मी खरंच भांडणं लावत नाहीये. तुमचा जर माझ्यावरती विश्वास नसेल ना तर मी आत्ता पुरावा घेऊन येते. असं म्हणतच ती पुरावा घेऊन येते आणि सगळ्यांना ते पेपर्स दाखवते. समर ते पेपर्स बघून पूर्णपणे शॉक झालेला असतो, कारण त्यावरती सुष्मिताने खरोखर त्याची खोटी सही केलेली असते. तो बोलतो, हो, ही सही तर मी नाही केलेली. याचा अर्थ सुष्मिता, ही सही तू केली आहेस? तेव्हा सुष्मिता बोलते, हो, मॉम इन लॉच्या सांगण्यावरून. असं म्हणतच ती मल्लिकाची सगळी पोलखोल करते. समरचा राग मात्र शिगेला गेलेला असतो. तेव्हा आता तो नक्की काय निर्णय घेईल हे सगळं बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.